रामराम मंडळी, पुन्हा एका नव्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. ठीक है, मेडिकल मध्ये आल्याबरोबर पेशंटची गर्दी दिसली. समझ गया. कारण आज आहे रविवार, सगळे मेडिकल बंद राहते आणि आमचीच एक मेडिकल सुरू राहते तुमच्या सेवेसाठी. सगळे पेशंट पटकन क्लिअर करून टाकले, कारण येणाऱ्या पेशंटने म्हटलं नाही पाहिजे इथे तर गर्दी आहे, दुसऱ्या मेडिकल मधून औषधी घेऊ. अबे साले. गौरव आणि सोनूला वाटत होतं आज बोर. तेवढ्यात आला कपिल भाऊ आणि कपिल भाऊ काढत होता जेनेरिक ऑर्डर आणि तेवढ्यातच चिव आली आणि तिने खूप चांगला प्रश्न विचारला. तू त्यांना हर ब्लॉग मध्ये काउंट घेते असं मला वाटतंय. अरे बताओ ना उसको हर ब्लॉग में क्यों लेते हो आप? मैं नहीं बताऊंगा. तर तो रोज मला भेटायला येतो आणि तो माझा खास मित्र पण आहे आणि त्याच्यासोबत माझी वाईफ पण मॅच होते, म्हणून मी त्याला आपल्या ब्लॉग मध्ये घेतो. आणि असेच काही प्रश्न राहिले तर मला सांगा. आपण सध्या नवीन ब्लॉगर आहोत, चुका होत राहतात, तुम्ही सांगा आणि आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ. शाबास बेटा. आणि मग घरी गेलो जेवण करायला. आणि आज खूप दिवसानंतर वैभव भाऊ भेटले. भाऊनी आज लिफ्ट दिली आणि जेवण करून मी मेडिकल कडे निघालो. मेडिकल मध्ये आलो तर काका आले होते ऑर्डर साठी. काका पण आपल्या ब्लॉगचे खूप मोठे फॅन आहे. तेवढ्यात सुशील आला आणि सुशील सोबत हिंगणघाटचा रील स्टार पण आला होता आणि त्यांना म्हटलं आपल्या ब्लॉग साठी एक डायलॉग होऊ द्या. अपने को अपने हिंगणघाट को ऊपर लेके जाना है. हाँ, सीधी शहर में. आणि मग थोडी आम्ही मस्ती केली. सोनूला आला होता वहिनीचा फोन आणि आम्ही म्हणत होतो गाणे त्याला डिस्टर्ब करण्यासाठी. अबे साले. आणि मस्ती एवढी भारी झाली की सोनू मेडिकलच्या बाहेरच चालला गेला. ऐसा मत करो मेरी जान. झिंका चिका झिंका चिका झिंका चिका झिकांका. आणि हे आहे आपले नारायण भाऊ. काही वर्ष अगोदरच आपल्या मेडिकल जवळ यांचं दुकान होतं, तरी पण आमची ओळख कायम आहे. जल्दी से फॉलो करा, लाइक करा, शेअर करा, सबस्क्राइब मारा. सब्सक्राइब जाऊ दे. तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, फॉलो आणि सबस्क्राईब दोन्ही पण करून टाका.